उद्या जर माझं लग्न झालं आणि मी माझ्या बायकोला घेऊन कुठं जाते फिरायला गेलो तर गायज मी तिला तिचंच विसरून येईन. आता मी असं का म्हणतोय चला सांगतो. पुढे युट्यूबवर मला एका व्हिडिओ खाली कमेंट आली होती की दादा तुझी बायको खूप लकी असेल, तुला एवढं छान जेवण बनवता येतं. कमेंट वाचून मला भारी पण वाटलं पण हसायला पण आलं. सकाळी मम्मीने मला काही सामान आणायला सांगितलं होतं, आता थोडंच होतं त्यामुळे मी ते ऑनलाईन मागवलं आणि त्याचं मी पेमेंट केलं आणि त्यानंतर मला अजून एक पेमेंट करायचं होतं. नेमकं त्याच 2 मिनिटात मी माझा ट्रान्झॅक्शन पिन विसरलो. त्यामुळेच मी म्हणतो कुठली पोरगी मला म्हणू नाही की माझं लग्न एका येड्यासोबत झालंय म्हणूनच मी काय लग्नाचा विषय जवळ घेत. बघा मला थोडी तरी लाज आहे का? मी एवढं कॉन्फिडेंटली बोलतो जसं काय घरचे माझ्यासाठी पोरगी बघताय तसं. बरं माझ्या लग्नाचा विषय राहू द्या आता बाजूला. आता दसरा संपून दिवाळी आली पण आमच्या मम्मीची गोदाड्यांची आदळ आपट काय अजून नाही झाली. दसरा संपून गेला तरी आमची मम्मी अजून गोदाड्यात होती. मम्मीने मला वाट टाकलेल्या वरनं ब्लँकेट आणायला सांगितल्या होत्या पण गाईज इथं पण मी नेहमीप्रमाणे माती खाल्ली. माझ्याकडनं ब्लँकेट पडलं डायरेक्ट पार्किंगच्या बॅक साईड. बोमला म्हणला आता मम्मीला कळायच्या आधी चला उठा आणि पटकन घेऊन जावं वरती. ते घेऊन आलो आणि त्यानंतर मी गेलो ऑफिसला. येताना मी एटीएम मधनं कॅश काढली होती. बाकी आता तुमचा पण असं कोणी येडं विसरभोळा मित्र असेल त्याला व्हिडिओ शेअर करा. बाकी चला गाईज ब्लॉग आवडला असेल तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.